शिरवळ ते तुळजापूर पायवारीचा दुसरा दिवस. तर तिथून येता येता आपल्याला एक ज्यूस दिलेला आहे एका काकूने. तर सध्या आपण आता काळजमध्ये पोहोचणार आहोत. हे बघू शकता शासन काठी. एक तास दीड तासाचा वेळ जातो इथं. उभा छबिन असतो, लोक धान्य वगैरे देतात, नारळ वगैरे देतात. शिरवळ ते तुळजापूर पायवारी दुसरा दिवस. या ठिकाणी मार्केट यार्ड लोणंद मार्फत सर्व काटकरांना नाश्त्याची सुविधा केलेली आहे. शिरवळमधील प्रसिद्ध कापड उद्योजक उत्तरकर परिवारामार्फत सर्व काटकरांना टॉवेलचे वाटप करण्यात आले. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. शिरवळ ते तुळजापूर पायवारीचा दुसरा दिवस. आजचा प्रवास असा असणार आहे की लोणंदपासून आत्ता सध्या आपण निघालो आहे. लोणंदपासून पहिल्यांदा आपण जाणार आहोत तरडगावमध्ये. हे जवळपास 7 किलोमीटरचं अंतर आहे. फलटणमध्ये जाण्यासाठी जवळपास आपल्या रात्रीचे 8 वाजतात. त्यानंतर मग तिथे जेवण वगैरे होतं, आरती होते. तर तिथून पुढे आपण जातो की राजाळेमध्ये. म्हणजे आजचा जवळपासचा 45 किलोमीटरचा हा प्रवास आहे पायवारीचा. सो आत्ता मी सध्या गट नंबर 2 कावळेळी या ग्रुपसोबत आहे. तर हा माझा मित्र अभिजित, माझा 10वीपर्यंतचा मित्र आहे सोबत. आजच्या दिवसाचं सुरुवात मित्रांनो तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा सकाळी 5:30 वाजता सगळे जे काटकर असतात तर ते जवळपास 5:30च्या टायमिंगला उठले. तिथून पुढं सगळेजण फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून ठीक 7 वाजता आम्ही लोणंदमधून निघालो. जवळपास 1.5 ते 2 तासाचा आत्ता प्रवास आहे. त्यानंतर आम्ही थेट पोहोचणार आहोत तरडगावमध्ये. तर आज आपण लोणंद, तरडगाव, काळज, गाडगेमाळा, वडजल, फलटण आणि त्यानंतर राजाळे या गावामध्ये जाणार आहोत. तर हा असा परिसर आहे. तर मित्रांनो, काहीच वेळात आता आपण तरडगाव या गावामध्ये पोहोचणार आहोत. तर हा एक शेतातला रस्ता आहे जो की थोडंसं अंतर आपलं कमी करतो. तर तिथून येता येता आपल्याला एक ज्यूस दिलेला आहे एका काकूने, या प्यायला. आणि हा असा शेतामधला रस्ता आहे. आणि समोर जे आपल्याला घरं दिसतात ते तरडगाव आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि आजूबाजूला अशी शेती आहे सगळी. जवळपास 1.5 तासानंतर आम्ही तरडगाव या गावामध्ये पोचलो आहे. बघू शकता गावचा परिसर. आणि या ठिकाणी आपण सध्या विश्रांतीसाठी थांबणार आहोत जवळपास 2-3 तास. तरडगाव हेच ते मंदिर आहे. तर मित्रांनो, जवळपास 2 तासाची विश्रांती झाल्यानंतर सर्व काटकरांसाठी महाप्रसाद आहे. सो तो महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही जात आहोत. दुपारी 12:30च्या दरम्यान तरडगावमधून शासनकाठीचे प्रस्थान होत आहे. गट क्रमांक 2 कावळेळी या गटाचा शासनकाठी फलटणपर्यंत घेऊन जाण्याचा नंबर असतो. जवळपास 12:30 वाजता मित्रांनो आपली शासनकाठी तरडगावमधून काळज म्हणजेच फलटणच्या दिशेने निघाली होती. जवळपास पाऊण तासाचा प्रवास केल्यानंतर आपण काळजमध्ये पोहोचणार आहोत. तर सध्या आपण आता काळजमध्ये पोहोचणार आहोत. हे बघू शकता शासनकाठी. सध्या आपण काळज गावातील खंडोबा मंदिर परिसरामध्ये आलेलो आहोत. तर सध्या आपण काळजमधील खंडोबा मंदिरामध्ये आलेलो आहोत. आणि हे बघू शकता, हे आपलं शासनकाठी मागे. तर हे आमचे सहकारी मित्रमंडळी आहेत आमच्या गावातले. हे सूरज भाऊ आहेत. तर सूरज भाऊ थोडीशी माहिती सांगतील. आता आपण मागच्या गावात तरडगावात होतो. तरडगावातून आता आपण काळजमध्ये आलो.
आणि आता इथं काळजमध्ये दर्शनाचा कार्यक्रम असतो. गावातले लोक येतात, सगळे दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर काळजमधनं उभा छबिना निघतो. ह्या काळजमधनं आपण असं उभा छबिना काढून गाडगे वस्तीकडे जातो. गाडगे वस्ती जवळपास किती वेळ लागतो इथं? एक तास दीड तासाचा वेळ जातो. इथं उभा छबिना असतो, लोक धान्य वगैरे देतात, नारळ वगैरे देतात. तर काळजमध्ये आल्यानंतर सर्व काटकर आता थोडीशी विश्रांती घेताना हे बघू शकता तुम्ही. हे सगळे असे थोडीशी विश्रांती घेत आहेत. जवळपास एका तासानंतर आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. या ठिकाणी अंबिका मातेच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येत आहे. मूर्ती उचलून जरा मूर्ती. त्यानंतर मूर्ती शासन काठीला बांधून देवीची पूजा करण्यात आली. पूजा झाल्यानंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर काळज गावातील सर्व ग्रामस्थांनी दर्शन घेऊन गावातून छबिन्याचा सोहळा सुरू झाला. त्या दरम्यान गावातील अनेक भाविक आईच्या चरणी धान्य तसेच नारळ अर्पण करतात. ढोल हलगीच्या गजरात शासनकाठी गावातून निघाली. काळजमधून पुढे आल्यानंतर आपण गाडगेमाळा या ठिकाणी जात आहोत. हे बघू शकता, हे गावाची कमान, ग्रामपंचायत गाडगेमाळा. चला. गाडगेमाळा येथील एका बंगल्यावर शासनकाठीचे आगमन झाले. या ठिकाणी सर्व काटकरांना पाणी तसेच सरबत देण्यात आला. आनंदीचा उदे बोल भवानी की जय. आई राजा देव. गाडगेमाळा ते वडजल मार्गावरून शासन डोक्यावर घेऊन जातानाचे काही क्षण. पायीवारी करणारा प्रत्येक जण शासनकाठी डोक्यावर घेतच असतो. फलटण गावच्या अलीकडेच जवळपास 5 ते 6 किलोमीटर असलेल्या वडजल या गावामध्ये सध्या आपली शासनकाठी आलेली आहे. तर इथून पुढे आपण फलटणच्या दिशेने थोड्याच वेळात निघणार आहोत. हे बघू शकता. साडेसात वाजलेत मित्रांनो आणि आत्ताशी काठी मलटणमध्ये पोहोचली आहे. मलटण म्हणजेच फलटणमध्ये. तर हे बघू शकता 5 ते 10 मिनिटातच आता आपण मंदिरामध्ये जात आहोत. चला. चला. जवळपास सायंकाळी 8च्या दरम्यान शासनकाठीचे हरिबाबा मंदिरामध्ये आगमन झाले.
या ठिकाणी आल्यानंतर देवीची पूजा झाली, तसेच महाआरती होऊन सर्व ग्रामस्थ देवीचे दर्शन घेतात. या ठिकाणी श्री गुणानी बर्फवाले यांच्या मार्फत सर्व काटकरांना महाप्रसादाची सुविधा केली जाते. या जेवायला. तर या ठिकाणी आता महाप्रसाद घेतला जाईल व त्यानंतर आपण थेट राजाळ्याच्या दिशेने जाऊयात. सो चला मला घेऊ. राजाळे या गावामध्ये शासनकाठीचा मुक्काम असतो. तर भेटूयात पायवारीच्या तिसऱ्या भागामध्ये. धन्यवाद.